या चुकांमुळे तुम्हाला मिळणार नाही पी.एम. किसान योजनेचा 18वा हप्ता। भारत सरकार दरवर्षी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत करोडो पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पी.एम. किसान योजनेच्या हप्त्याची रक्कम जमा करते। पी.एम. किसान योजनेअंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांना दर 4 महिन्याच्या अंतराने 2,000 रुपयांचा हप्ता दिला जातो। अशा प्रकारे पात्र शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये सरकारकडून दिले जातात। जर तुम्ही पी.एम. किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्ही योजनेच्या लाभासाठी भरलेली माहिती ही चुकीची असल्यास तुम्हाला हप्त्याच्या लाभापासून वंचित राहावं लागू शकतं। तर या नियमानुसार तुमचा हप्ता अडकू शकतो। त्यासाठी कुठल्या अशा गोष्टी आहेत जिथे चूक होऊ शकते किंवा तुमच्याकडून झाली असेल आणि ते दुरुस्त करू शकतो ते आपण बघूया। जर तुम्ही भरलेली बँक खात्याबद्दलची माहिती ही चुकली असेल तर तुम्हाला ती लवकरात लवकर दुरुस्त करावी लागेल। तसेच आधार कार्डची माहिती किंवा आधार क्रमांक हा चुकीचा टाकल्यास सुद्धा तुम्हाला ती माहिती दुरुस्त करावी लागेल। त्यासाठी तुम्ही योजनेच्या अधिकृत वेबसाईट म्हणजेच pmkisan.gov.in ला भेट देऊ शकता आणि चुकीची माहिती दुरुस्त करू शकता। त्याचबरोबर पी.एम. किसान योजनेशी संबंधित शेतकऱ्यांनी ई-KYC अजूनही केलेली नसेल तर ते हप्त्याच्या लाभापासून वंचित राहू शकतात। त्यामुळे वेळेत ई-KYC पूर्ण करा म्हणजे तुम्हाला 18व्या हप्त्याचा सुद्धा लाभ मिळू शकेल। धन्यवाद।